गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? मस्त असाल, बरे असाल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी मला असं आठवलं, अरे काल तर आपण मेथी भिजू घातली होती आणि त्याला छान अंकुर पण आलेले आहेत. तर चला त्याची आपण रेसिपी बघूया. छान अशी पौष्टिक भाजी असते आणि शुगरवाल्यांसाठी तर खूप छान असते. तर तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला मग. तर बघा फ्रेंड्स, जे आपले वाळलीवाली मेथीचे दाणे असतात की नाही, त्याला मस्त रात्रभर भिजू घालून घ्यायचं आणि भिजत घातल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते कापडामध्ये मस्त असे छान बांधून घ्यायचे आहे. ते 2 दिवस ठेवायचे आहे, एक रात्र आणि एक सकाळ. मस्त छान असं अंकुर येते त्यांना. बघा इथे अंकुर आलेला आहे, मस्त छान. बघा किती मोठे मोठे अंकुर आले आहे, खूप छान. शुगरवाल्यांसाठी बेस्ट आहे. तर नक्की तुम्ही हे रेसिपी घरी ट्राय करा. 2 ते 3 असे मस्त बारीक चिरलेले कांदे आणि टोमॅटो घ्या एक, आणि काय म्हणतात रे, लाल मिरच्या थोड्याशा 2च घाला आणि छान होते भाजी. आपण मस्त कढई तापवलेली आहे आणि कढईमध्ये टाकलेलं आहे तेल टाकल्याच्या नंतर मस्त गरम असं होऊ द्या त्याला आणि त्याच्यामध्ये द्या तडका, जिरा आणि कांदे वगैरे घालून घ्या मस्त. आणि ते झाल्याच्या नंतर मिरच्या पण घालून घ्या आणि मिरच्या झाल्याच्या नंतर आपण टाकूया मसाले घालून झाल्याच्या नंतर टाकूया टोमॅटो. ही तर प्रत्येक भाजीची रेसिपी आहेच, म्हणजे अशी पद्धत असते, पण ते पण तसंच करून बघा. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला इथं टाकायची अंकुरित मेथी. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मग त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर टाकल्यानंतर आपण घालूयात थोडासा पाण्याचा शिंपडा देऊन द्यायचं आणि मग मस्त असं त्यांना मिक्स करायचं आणि त्याला होऊ द्यायचं आहे. ही भाजी इतकी छान झालेली होती की घरच्यांना खूप जास्त आवडली होती मस्त. आणि मस्त ताटामध्ये घेतली आम्ही मस्त, आणि मस्त चविष्ट लागली म्हणून मस्त खाल्लीत. आणि मस्त इथे टाकून घ्या कोथिंबीर, आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर खायला घेऊ